मूर्तिजापूर तालुक्यातील महसूल मंडळांतर्गत सिरसो परिसरातील शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीनऐवजी कापसाला पसंती दिली आहे। मात्र कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे। मोठ्या खर्चाचे पीक असलेल्या कपाशीवर बळीराजाने सुरुवातीपासून नियोजनबद्ध मशागत करून कपाशी बहरली आहे, परंतु 7 ते 8 वेळा कोळपणी, 2 ते 3 वेळा निंदण, खत पाणी फवारणी एवढा खर्च करून कपाशी पीक बहरले खरे, पण जेव्हा कापूस घरी यायची वेळ आली तेव्हा मात्र संकट घरात आले आहे। जेमतेम सर्वांच्या शेतात बोंडअळी अवतरली आहे व शेतकऱ्यांचा घात झालाय। सिरसो गावामध्ये जेमतेम 200 एकर कपाशी लागवड आहे आणि कपाशीचा खर्च बघता आताच कापूस उत्पादन शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसलाय। महसूल कृषी विभागाने दखल घ्यावी व मायबाप 2 शेतकरी यावर्षी अजित 155 पराठी पेरली आहे। आजपर्यंत तिला 80,000 खर्च आला, 12 क्विंटल कापूस घरात आला आहे आणि प्रत्येक झाडावर भरपूर बोंडअळ्या आहेत, पण सर्व बोंड अळीग्रस्त आहे, त्यामुळे सर्व क्षेत्रामध्ये गुरेढोरे चरायला घातले आहे, असं चित्र सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळते आहे।